कधी कधी तुमच्या आयुष्यात असे प्रसंग येतात जिथे तुम्हाला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी अनेकदा असे होते की माणूस संकटांना तोंड देताना आयुष्यात हार मानू लागतो, पण जे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात ते या कठीण परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडतात. तर मित्रांनो, आज आपण आपल्या कठीण परिस्थितीतून कसे बाहेर यावे यावर चर्चा करणार आहोत. यातून आपण 8 असे नियम जाणून घेऊ जे तुम्ही समजून घेतल्यास तुम्ही तुमच्या कठीण परिस्थितीतून नक्कीच बाहेर पडाल आणि मानसिकदृष्ट्या एक मजबूत व्यक्ती बनाल. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या मेंदूतील विचार कधी चांगले असतात तर कधी वाईट. जेव्हा मनात चांगले विचार येतात तेव्हा आपण आपल्या चांगल्या आणि कल्याणकारी गोष्टींचा विचार करतो, पण जेव्हा मनात वाईट आणि चुकीचे विचार येतात तेव्हा आपला अधपतन होतो. मग आपण आपल्या मेंदूला मजबूत आणि शक्तिशाली कसे बनवू शकतो, स्वतःला मानसिकदृष्ट्या मजबूत कसे बनवू शकतो, यासाठी काही गोष्टी मनावर लक्षपूर्वक ऐका. जेव्हा आपण काही विचार करतो तेव्हा ते विचार सर्वप्रथम आपल्या मेंदूत येतात आणि त्यानुसार आपले पूर्ण शरीर कार्य करू लागते. समजा तुम्ही काही दुःखद गोष्टींचा विचार करता तर तुम्ही पूर्णपणे शिथिल होत जाता. तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते. पण जर तुम्ही काही उत्साहपूर्ण गोष्टींचा विचार करता तर तुमच्या शरीरात अमर्याद ऊर्जा वाहू लागते. तुम्ही खरोखरच ऊर्जावान दिसू लागता. म्हणजेच आपले शरीर कसे कार्य करेल हे सर्व आपल्या मेंदूत निर्माण होणाऱ्या विचारांवर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमचे शरीर ऊर्जाहीन होऊ लागते, पण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरात चांगली ऊर्जा वाहू लागते. याचाच अर्थ असा की जर आपण आपल्या मनात चांगले विचार केले तर आपले शरीर ऊर्जा आणि उत्साहाने भरून जाईल. म्हणजेच आपण मानसिकदृष्ट्या मजबूत बनू आणि जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनाल तेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना खूप सहजतेने करू शकाल. मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचे नियम. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा पहिला नियम आहे, जे घडून गेले आहे त्याची काळजी करणे सोडून द्या. मला सांगा, सूर्य कोणत्या दिशेने उगवतो? सूर्य पूर्वेला उगवतो. जर मी म्हणालो की सूर्य पश्चिमेकडून उगवेल तर तो उगवेल का? नाही, सूर्य पूर्वेकडूनच उगवेल. आपण त्याच्या उगवण्याचे ठिकाण बदलू शकत नाही. जर पाऊस पडत असेल आणि मी म्हणालो की पाऊस थांबावा, तर आपल्या बोलण्याने पाऊस थांबेल का? नाही, ते हवामानातील बदलांमुळेच होईल. जर मी तुम्हाला म्हणालो की थंडीच्या दिवसात उष्णता वाढावी, तर असे होणार नाही. हे हवामान निसर्गावर अवलंबून आहे, जे आपल्या हातात नाही. त्याचप्रमाणे ज्या गोष्टी घटना घडून गेल्या आहेत, जर आपण त्या घटनांबद्दल वारंवार चिंतित राहिलो किंवा त्यांची खूप जास्त काळजी घेतली तर आपण भूतकाळातील घटना बदलू शकतो का? नाही. जर तुम्ही त्या घडून गेलेल्या घटनांवर चिंतित राहाल, त्या गोष्टींची काळजी कराल, तर तुम्ही त्रासून जाल. म्हणूनच तुमच्या आयुष्यात जे काही घडले आहे ते विसरण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा एकमेव मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या येणाऱ्या वेळेवर, येणाऱ्या भविष्यावर, येणाऱ्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करा. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा दुसरा नियम आहे, ध्यान करण्याची सवय लावा. ध्यान केल्याने आपले मन आणि मेंदू खूप शांत होतात, ज्यामुळे जर आपण एखाद्या वस्तू किंवा गोष्टींबद्दल विचार करतो तेव्हा आपले पूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित राहते. आपला मेंदू जास्त इकडे तिकडे भटकत नाही आणि आपण खूप गोष्टी चांगल्या प्रकारे समजू शकतो. ध्यान हा एकमेव मार्ग आहे जो प्रत्येक प्रकारे तुमच्या मेंदूला मजबूत बनवतो. जर एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर जास्त भर देत असेल तर ती ध्यान प्रक्रियेवर देते. ध्यान अनेक तास करत राहिल्याने त्यांचा मेंदू खूप शांत राहतो, त्यांचे मन खूप शांत राहते आणि ज्याचे मन शांत राहते तोच कोणत्याही गोष्टीवर चांगल्या प्रकारे विचार करू शकतो. म्हणजेच तो मन आणि मेंदू दोन्हीने मजबूत होत जातो. ध्यान केल्याने तुमच्या सर्व इच्छा तुमच्या नियंत्रणात राहतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या इच्छांना तुमच्या ताब्यात ठेवाल. मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा तिसरा नियम आहे, कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका. तुम्ही सर्वजण तुमच्या इच्छेने जन्माला आला आहात. तुमच्या इच्छेनेच गर्भाची निवड केली आहे. पण माणूस जन्माला आल्यानंतर हे सर्व विसरून जातो की त्याला काय करायचंय, काय नाही. त्याने कशासाठी जन्म घेतलाय. जन्माला आल्यानंतर तो अनेक प्रकारच्या इच्छांनी ग्रासलेला असतो. या जगाच्या मोहात खूप जास्त त्रासलेला असतो. तो स्वतःला ओळखूच शकत नाही. तो स्वतःला विसरून जातो आणि हेच कारण आहे की तो अनेक लोकांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो आणि अपेक्षा दुःखाचे कारण बनतात. ज्या व्यक्तीकडून किंवा वस्तूपासून तुमच्या अपेक्षा वाढतील, भविष्यात तुम्हाला त्यातून सर्वात जास्त दुःख मिळणार आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याकडून खूप जास्त अपेक्षा ठेवता आणि ती व्यक्ती तुमच्या अपेक्षांवर खरी उतरत नाही, तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त दुःख त्याच व्यक्तीमुळे होतो. कारण जेव्हा अपेक्षा तुटतात तेव्हा दुःख खूप जास्त होते. म्हणून या सांसारिक या भौतिक जीवनात कोणत्याही व्यक्तीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका.
मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचा चौथा नियम आहे, एखाद्या कामात अपयशी होण्यास घाबरू नका. आयुष्यात तो माणूस सर्वात जास्त अपयशी होतो ज्याला आपले ध्येय साध्य करण्याची भीती असते. जर भीती तुमच्या आयुष्यात वाढली तर ती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल. कारण भीती तुमचे आत्मबळ, तुमचा आत्मविश्वास डळमळीत करेल, कमजोर करेल आणि तुमचे आत्मबळ, तुमचा आत्मविश्वास कमजोर झाला की तुम्ही निश्चितपणे आपले ध्येय साध्य करण्यात असमर्थ वाटू लागाल आणि हीच असमर्थता तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल. म्हणून आयुष्यात जेव्हा तुम्ही आपले ध्येय गाठण्यासाठी पुढे जाल तेव्हा मनात कोणतीही शंका ठेवू नका की मी अपयशी होईल. जर हे झाले नाही तर ते होईल, अशा गोष्टी आपल्या मनात आणू नका. कारण या सर्व गोष्टी तुम्हाला भीतीकडे घेऊन जातील आणि जेव्हा भीती वाढेल तेव्हा तुमच्या मनात अनेक शंका निर्माण होतील. तुम्हाला अस्वस्थता येऊ शकते, तुम्हाला झोप येणार नाही, कारण तुमची भीती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते. आणि जेव्हा अपयशाचा विचार तुमच्या मनात येईल तेव्हा तुम्ही अधिक घाबरू लागाल. म्हणून आयुष्यात जेव्हा तुम्ही ध्येय गाठण्यासाठी पुढे जाल तेव्हा मनात कोणतीही शंका ठेवू नका. फक्त आणि फक्त आपले काम करण्यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही काम करण्यावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्ही कधीही घाबरणार नाही. कारण तुम्ही आपले ध्येय गाठण्यासाठीच काम करत आहात. त्यासाठी तुम्ही झटले आहात. तर तुमची भीती नाहीशी होईल आणि जेव्हा भीती नाहीशी होईल तेव्हा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा पाचवा नियम आहे, कधीही स्वतःला दोष देऊ नका. जो माणूस जितका जास्त संघर्ष करतो तो तितकाच मजबूत होत जातो आणि जितके जास्त तुम्ही मजबूत बनाल तितके जास्त तुम्ही सक्षम होत जाल. म्हणून जर तुम्ही कोणत्याही गोष्टीत अपयशी झालात किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या इच्छेनुसार झाली नाही किंवा तुम्ही असे काही कार्य केले जे करू नये होते आणि या सर्व गोष्टींबद्दल जर तुम्ही पश्चाताप करत असाल, स्वतःला दोष देत असाल, तर ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करत जाईल. कारण स्वतःला दोष देणे खूपच धोकादायक आहे. हे तुमच्या मेंदूची क्षमता कमी करेल, तुमचे विचार करण्याची शक्ती कमी करेल, तुमचे आत्मबळ, तुमचा आत्मविश्वास कमी करेल. म्हणून आयुष्यात कधीही कोणत्याही कामासाठी स्वतःला दोष देऊ नका. कारण जे काम तुमच्याकडून झाले नाही किंवा जे तुम्ही विचार करत आहात ते आयुष्यात करू शकला नाहीत याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपयशी झालात. समोर आंब्याचे झाड आहे, यावर सर्वात आधी कोणता प्राणी चढेल? हत्ती, माकड, सिंह की खार? खार आणि माकड सर्वात आधी चढतील. जर हत्तीने विचार केला की मी या झाडावर चढू शकलो नाही आणि तो स्वतःला दोष देऊ लागला तर हे योग्य आहे का? नाही. कारण हत्ती कधी झाडावर चढू शकत नाही. हत्ती झाडावर चढण्यासाठीच बनलेला नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची कला, मेंदू वेगळा असतो. कोणीही कामात एखाद्या निपुण असतो तर कोणी दुसऱ्या कामात. आपल्याला फक्त हे समजून घेण्याची गरज आहे, जगातील लोक जसे करत आहेत तसेच तुम्ही केले पाहिजे असे नाही. तुम्ही तुमच्या प्रतिभेनुसार कार्य करा. जर तुम्ही तुमच्या प्रतिभेनुसार काम कराल तर तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल. मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा सहावा नियम आहे, आपली ऊर्जा व्यर्थ घालवू नका. तुमच्या सर्वांमध्ये अजून खूप ऊर्जा आहे. कधीही आपली ऊर्जा चुकीच्या कामांमध्ये, चुकीच्या लोकांवर वाया घालवू नका. कारण जर तुम्ही तुमची ऊर्जा वाया घालवाल तर ती तुम्हाला विनाशाकडे घेऊन जाईल. म्हणूनच तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयामध्ये लावा. जर तुम्ही सर्वजण पूर्ण ऊर्जेने तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. पण जर तुम्ही ऊर्जा चुकीच्या ठिकाणी लावाल तर तुमची ऊर्जा विखुरली जाईल आणि जेव्हा ऊर्जा विखुरली जाईल तेव्हा तुम्ही कधी आपले ध्येय साध्य करू शकणार नाही. मानसिकदृष्ट्या मजबूत बनवण्याचा सहावा नियम आहे, सर्वांचे ऐका पण आपल्या मनाचे करा. सर्वात आधी लक्षपूर्वक हे शोधा की तुमच्यामध्ये किती क्षमता आहे. जर तुम्हाला सर्वांना तुमच्या क्षमतेबद्दल माहिती असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कार्य करा. भले लाखो लोक तुम्हाला म्हणत की तुम्ही हे काम करू शकणार नाही, ते काम करू शकत नाही, तुम्ही कधीही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्यानुसार वागू नका. कारण शरीर तुमचे स्वतःचे आहे. तुम्हाला स्वतःबद्दल सर्वात जास्त तुम्हालाच माहिती आहे. दुसरे कोणीही तुमच्याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त जाणत नाही. तुमच्या सर्वांना स्वतःबद्दल माहिती असेल, तुमच्या क्षमतेबद्दल माहिती असेल की तुम्ही कोणतेही कार्य असे करू शकता. कोणीतरी एखादे कार्य खूप लवकर करू शकतो तर कोणी थोडा वेळ लावू शकतो. म्हणून तुमच्यामध्ये जी क्षमता आहे तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या कार्याची निवड करा. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार कार्य कराल, स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐकाल, तेव्हा तुम्ही आयुष्यात नक्की पुढे जाल. अनेकदा असे होते की लोक स्वतःची क्षमता ओळखतच नाही. जसे दुसरे लोक म्हणतात तसेच ते करू लागतात आणि आपल्या आयुष्यातील खूप सारा वेळ व्यर्थ घालवतात. लोक जसे म्हणतात कोणताही विचार न करता तसेच काम करू लागतात. त्यांची क्षमता किती आहे किंवा त्यांची प्रतिभा त्या कामात आहे की नाही याचा विचार करत नाही. असे लोक कधीही आपले ध्येय साध्य करू शकणार नाही.
कारण जो माणूस स्वतःची क्षमता ओळखू शकत नाही, तो आयुष्यात कधीही यश मिळवू शकणार नाही. हे शरीर तुमचे आहे, हा मेंदू तुमचा आहे. विचार करण्याची शक्ती देखील तुम्हालाच ठरवायची आहे. तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचे शरीर किती मजबूत आहे, किती शक्तिशाली आहे आणि त्यात किती क्षमता आहे. आणि जर क्षमता नसेल, तर आपल्या शरीराची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या आतल्या भावना ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या क्षमतेनुसार पुढे वाढा. मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा 8वा नियम आहे, कमी बोला आणि आपल्या कार्यावर लक्ष केंद्रित करा. जो माणूस खूप जास्त बोलतो, तो आपली ऊर्जा व्यर्थ नष्ट करत राहतो. जो जास्त बोलतो, तो कमी विचार करतो, कारण त्याने आपली सर्व ऊर्जा बोलण्यात खर्ची घातली आहे. त्याला विचार करायला वेळच मिळत नाही. पण जो माणूस कमी बोलतो, त्याला विचार करायला जास्त वेळ मिळतो. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या तत्त्वावर जास्त विचार कराल, तेव्हा तुमच्या मनात अनेक विचार येतील आणि ते विचारच तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. म्हणून कमी बोलण्याचा सराव करा. जेव्हा तुम्ही कमी बोलण्याचा सराव कराल, तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही तथ्यावर जास्त विचार करू शकाल. समस्येचे समाधान काढू शकाल. मित्रांनो, हे होते मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचे 8 नियम. जर तुम्ही सर्वजण या 8 नियमाचे पालन आपल्या आयुष्यात केले, तर तुम्ही मानसिकदृष्ट्या निश्चितच मजबूत व्हाल. मग कोणतीही अडचण, कोणताही अडथळा तुमच्या आयुष्यात येणार नाही.